मी सालाबाद प्रमाणे दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोर गरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत, यांना आम्ही वह्यांचं पुस्तकांचं शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जे जे वस्तू तिथले प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो. मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे, ह्यांचे लोक देतात, हरियाणा भवन आहे, हे लोकही मदत करतात. वेगवेगळ्या संस्था सुद्धा या सीबीडी मध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 22 तारखेला आम्ही वह्या वाटपाचा कार्यक्रम सांडपाड्यात केला. तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे, या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. जरा पाऊस होता, उशीर झाला, पण हे विद्यार्थी आहेत, हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो. आणि मुलांना शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे. यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे, लक्ष्मी मग आपोआप येते. आणि या मुलाने खूप मोठं शिकून बाबत पालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो. महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो. आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी 30 वर्ष झाली वह्या वाटप करते, छत्र्या वाटप करते. काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात, छत्रा वाटप करतात, कांदे टमाटे बटाटी पुस्तकं वह्या असं वाटप करतात, पैसे वाटप करतात. आता कोणी इतका पाऊस आला तर एकही छत्री वाटप करायला कोणी आलं नाही. पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं. हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून 8 ते 9 कॅम्प झाले माझे, जवळजवळ वाशी तर 2 का 3 कॅम्प झाले. आपण सर्व साक्षीदार आहात. सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का तर या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला सर्दीची औषधं मोफत मिळवून देणं. जवळजवळ आम्ही 1500 रुपयाचं किट, त्याच्यामध्ये मग च्यवनप्राश असेल सगळं आम्ही देतो. तर आम्ही आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा मानतो. त्या दिवशी रक्तदान शिबिर 348च्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा केला. या मंडळातर्फे केल्या. या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत, त्यांच्या नेतृत्वात सगळा कार्यक्रम झाला. आणि आता हा कार्यक्रम वह्या वाटपाचा आज इथे आम्ही घेतलेला आहे. मग ते 4 तारखेला अधिकारी येऊन जाऊन द्या, मग मी स्वतः प्रेस घेईन आणि प्रेस मध्ये सगळा खुलासा मी करेन. आतापर्यंत हे हॉस्पिटल अर्ध व्हायला पाहिजे होतं, पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरिबाचं हॉस्पिटल होऊ नये हा मंदाताईचा प्रोजेक्ट नाही आहे. तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सांगितलं डीपी प्लॅन मध्ये नाही. आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगर विकास खात्याकडनं आपण आणलं, डीपी प्लॅन पण झाला, सगळं झालं. आता सांगितलं गांधर्वन आहे का. पण मला वाटतं आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था, त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे. पालिकेने सिडकोला पैसे भरले आहेत, ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का. अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर पण टाच येईल ना. जर त्यांनी कुठलाही शहानिशा न करता सिडकोकडनं प्लॉट विकत घेतला असेल, टेंडर काढलं असेल तर त्याची शहानिशा आता आयुक्त साहेब, सिडकोचे अधिकारी, आज मला वाटतं मोठे असीम गुप्ता नगर विकास 2 चे अधिकारी 11 वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार आहे ते सगळं पाहायला. ते एक्झॅक्टली काय आहे आपल्याला मी जवळजवळ 4 तारखेनंतर याच्यावर उत्तर देईल. वन खात्याचे अधिकारी येऊ द्या. आज वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत, वन खात्यावरती अनेक लोकप्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंगी उभ्या आहेत, अनेक दुकानं उभी आहेत, अनेक मंदिरं उभी आहेत. खूप काही वन जागेवर आहे, MIDCच्या जागेवर आहे, सिडकोच्या जागेवर आहे, पालिकेच्या जागेवर आहे. ते कोणाला दिसत नाही का. हॉस्पिटल एक गोरगरिबांचा प्रकल्प आहे. आपल्याला माहितीये MGM असेल, PY असेल, तेरणा असेल, कुठली हॉस्पिटल असतील पहिला ₹1,00,000 भरावे लागतात तेव्हा पेशंटला ऍडमिट केलं जातं.
हा गरिबांचा प्रकल्प आहे, हा जनतेचा प्रकल्प आहे, तो होणं गरजेचं आहे. पुढे मला उद्या परवा काय बोलायचंय ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश देईन. धन्यवाद.